नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला प्लॅस्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तींवर बंदी घालण्याच्या अधिसूचनेची गांभीर्याने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. ही बाब अतिशय गंभीर आहे. आम्हाला अपेक्षा आहे की राज्याने पीओपी मूर्तीवर बंदी घालण्याचा आदेश अत्यंत गांभीर्याने अंमलात आणावा, असे मुख्य न्यायाधीश विभू बाखरू आणि न्यायमूर्ती CM जोशी यांच्या खंडपीठाने कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दाखल केलेल्या याचिका निकाल काढताना म्हणाले. पीओपी मूर्तीचा पर्यावरणावर विशेषतः जलस्रोतांवर होणारा परिणाम याचिकाकर्त्यांनी अधोरेखित केला आहे. पीओपी मूर्तीवर बंदी घालण्याच्या आदेशाचे पालन केले जात नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. तेव्हा पीओपी मूर्तीवर बंदी घालण्याचा सरकारी आदेश आधीच जारी करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी दिल्लीतील रोहिणी येथे देशातील पहिल्या 8 लेन एलिव्हेटेड हायवे द्वारका एक्सप्रेसवे आणि अर्बन एक्सटेन्शन रोड 2 चे उद्घाटन केले. द्वारका एक्सप्रेसवे उघडल्याने गुरुग्राम ते दिल्ली IGI विमानतळापर्यंतची वाहतूक कोंडी संपेल. या दोन्ही प्रकल्पांवर 11,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नागरिकांना स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, जर तुम्ही भारतीय असाल तर फक्त भारतात बनवलेल्या वस्तूच खरेदी करा. दिवाळीलाही फक्त भारतीयांनी भारतात बनवलेल्या वस्तूच खरेदी करा. व्यापाऱ्यांनी परदेशी वस्तूंऐवजी स्थानिक वस्तू विकल्या पाहिजेत, असा स्पष्ट संदेश त्यांनी यावेळी दिला. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावल्याने वाद सुरू आहे. 27 ऑगस्टला भारतावर 50% टॅरिफ सुरू होईल. या टॅरिफचा थेट परिणाम हा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार आहे. टॅरिफवरून भारत चिंतेत असतानाच आता परत एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोठी धमकी दिली आहे. अतिरिक्त कर लादण्याची परत एकदा धमकी भारताला देण्यात आली आहे. पुतीन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर परत वातावरण तापलं. थेट भारताला या भेटीनंतर धमकी देण्यात आली आहे. ट्रम्प म्हणाले, रशियाने आपला तेलाचा मोठा ग्राहक गमावला आहे. तो ग्राहक म्हणजे भारत. रशियाच्या 40% तेलात भारताचा सहभाग होता. आम्ही जर भारतावर आणखी निर्बंध लादले तर ते भारतासाठी विनाशकारी ठरेल. मुळात म्हणजे भारताने रशिया आणि अमेरिकेच्या भेटीचं स्वागत केलं. मात्र असं असताना देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्या काही कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी एक प्रकारे भारताला आणखी निर्बंधाची थेट धमकीच दिली आहे. काकती पोलिसांनी खून प्रकरणात फरार असलेल्या 2 अल्पवयीन आरोपींपैकी एकाला उत्तर प्रदेशमधील अलीगड जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात यश मिळवलंय, तर दुसऱ्याला बेळगाव जिल्ह्यात अटक करण्यात आली आहे. 7 ऑगस्ट 2025 रोजी रात्री मनविका एंटरप्राइजेस फॅक्टरीत काम करणाऱ्या मुकेश कुमार शंकर पांडे वय 34 याचा त्याच फॅक्टरीत काम करणाऱ्या 2 अल्पवयीन सहकाऱ्यांनी क्षुल्लक कारणावरून लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून निर्घृण खून केला होता. घटनेनंतर दोघेही आरोपी फरार झाले होते. फॅक्टरीचे मालक मंजुनाथ विजय लोगावी यांच्या तक्रारीवरून काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा तपास काकती पोलीस करत आहेत. शहरातील महत्त्वाचे समजले जाणारे कॅम्प पोलीस ठाणे गेल्या 3 महिन्यांपासून स्थायी निरीक्षकाविना कार्यरत आहे. एप्रिलमध्ये काँग्रेसच्या सभेनंतर निरीक्षक अल्ताफ मुल्ला यांचं निलंबन झाल्यापासून हे पद रिक्त असून अद्यापही नवीन निरीक्षक नेमण्यात आलेले नाहीत. या ठिकाणी सध्या महिला पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांकडे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र दीर्घकालीन रिक्ततेमुळे ठाण्याच्या कामकाजावर परिणाम होत असल्याची चर्चा आहे. संबंधित प्रकरणातील राजकीय पार्श्वभूमी आणि निलंबनानंतरची सरकारी निष्क्रियता यामुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आलाय. सरकारकडून तात्काळ नियुक्ती करून ठाण्याचे प्रशासन सशक्त करावे अशी मागणी स्थानिक स्तरावरून होत आहे. बेळगाव गोवा चोरला महामार्गावर काल शनिवारी एक बिबट्या महामार्गावर मुक्तपणे फिरताना दिसून आला. ही घटना गोव्याच्या वाळपई परिक्षेत्रात घडली असून काही काळ बिबट्या रस्त्याच्या कडेला थांबलेला दिसून आला. दुपारी चोरला घाटामध्ये या बिबट्याला रस्त्यावर फिरताना पाहून प्रवाशांनी वाहने थांबून त्याचं चित्रीकरण केलं. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरणही निर्माण झालंय. ही माहिती मिळताच वाळपई वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले व बिबट्याला सुरक्षितपणे जंगलात परत पाठवले.
सध्या चोरला घाटामध्ये वाघ व बिबट्यांचा मुक्त संचार वाढल्यानं प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वन विभागाकडून घाट परिसरामध्ये गस्त वाढवण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलंय. महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आज रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात मतदान पार पडले. एकूण 12 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत एका जागेसाठी उमेदवार बिनविरोध निवडला गेला असून उर्वरित 11 जागांसाठी दुरंगी लढत रंगतदार ठरली आहे. रवी पुरेकर यांच्या नेतृत्वाखालील एक पॅनल आणि भरत तळवार यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या पॅनलमध्ये थेट लढत होत आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून सुशांत कांबळे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आज सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेमध्ये मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडणुकीमुळे महापालिकेच्या परिसरात चांगलीच चुरस दिसून आली. मतदानानंतर मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार असून त्यानंतर लवकरच निकाल जाहीर होईल. या निवडणुकीकडे महापालिकेतील कर्मचारी तसेच संपूर्ण शहराचं लक्ष लागून राहिलंय. निवडणुकीचा निकाल कोणाच्या पारड्यात जातो याकडे आता सर्वांची उत्सुकता लागून राहिली आहे. राज्यात अंतर्गत आरक्षण जारी होताच शालेय शिक्षण खात्याअंतर्गत 17,000 शिक्षकांची भरती करण्यात येईल असे शालेय शिक्षण आणि साक्षरता मंत्री मधु बंगारप्पा यांनी सांगितले. चित्रदुर्ग जिल्ह्याच्या हिरियूर तालुक्यातील ताळवट्टी गावामध्ये सरकारी उच्च प्राथमिक शाळेच्या शतक महोत्सव कार्यक्रम व वर्गखोलीच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. राज्यात 17,000 शिक्षक भरतीला सरकारने मंजुरी दिली आहे. यावेळी शालेय शिक्षक नेमणूक प्रक्रियेसाठी अधिक वेळ न घेता केवळ 3 ते 4 महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल असं त्यांनी सांगितलं. बिजगर्णी ग्रामपंचायतीच्या भव्य व आधुनिक नूतन इमारतीला आता गार्डन आणि सुशोभीकरणाच्या माध्यमातून एक वेगळाच आकर्षक लुक मिळणार आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीओळी यांच्या विशेष प्रयत्नातून या कामासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून नुकतेच या गार्डनच्या कामाचं भूमिपूजन संपन्न झालं. या गार्डनमध्ये फुलझाडे, बसण्यासाठी बाकडे, फुलवाटिका, फाउंटन तसेच लहान मुलांसाठी खेळाची सुविधा असलेले अत्याधुनिक गार्डन उभारण्यात येणार आहे. हे गार्डन ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीला एक वेगळा टच देणार आहे असे उपाध्यक्ष नामदेव मोरे यांनी सांगितले. या भूमिपूजन प्रसंगी ग्रामपंचायत अध्यक्ष रेखा नाईक, माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य मनोहर बेळगावकर, महेश पाटील, शीतल तारीहाळकर, चंद्रभागा जाधव, स्थानिक ग्रामस्थ, तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा पवित्र उत्सव बेळगाव टिळकवाडी येथील इस्कॉनच्या श्री राधा गोकुळानंद मंदिरात अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. काल शनिवारी जन्माष्टमीच्या निमित्ताने शेकडो भक्तांनी मंदिरात हजेरी लावून विविध धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या जन्माष्टमी कथा महोत्सवात इस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित कथा सांगितल्या. गुरुवारी त्यांनी श्रीमद भागवताच्या 60व्या अध्यायावर सखोल कथाकथन केले. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी मंदिरात व्यासपूजा सोहळा पार पडणार आहे. यावेळी भक्तांनी श्रील प्रभुपाद यांच्या जीवनकार्यावर गौरवगाथा सादर करणार आहेत. भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे प्रवचन, त्यानंतर महाप्रसाद अशा भक्तिमय वातावरणात उत्सवाची सांगता होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला असून भारतीय हवामान विभागाने 20 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यातील किनारपट्टी आणि मलनाड भागांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केलाय. 17 ऑगस्ट रोजी कारवार, उडुपी, मंगळूर, चिकमंगळूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर 18 ऑगस्ट रोजी कारवार, शिमोगा आणि चिकमंगळूर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. बेळगाव, मंगळूर, हासण, म्हैसूर, कोडगू, बागलकोट, धारवाड आणि गदग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून बेंगळूर शहराला 19 ऑगस्टपर्यंत येलो अलर्ट देण्यात आलाय. पुढील 7 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून 18 आणि 19 ऑगस्टला किनारपट्टी भागात पावसाचा कहर अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. बेळगाव राऊंड टेबल 119 तर्फे 15 ऑगस्ट 2025 रोजी शहापूर येथील न्यू गर्ल्स हायस्कूल येथे भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्य पाहुणे म्हणून बेळगाव राऊंड टेबलचे चेअरमन सोहन चौधरी व सचिव व्हीटीयूचे डॉक्टर रोहन गुरव हे होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीत व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच होप हार्बर ग्रुप यांच्या सहकार्याने कॅरियर मेंटर निधी यांनी भारतीय नागरी सेवांमधील महिला करिअर संधींवर विशेष सत्र घेतले. डॉक्टर रोहन गुरव यांनी प्रेरणादायी भाषण करत यशासाठी दृष्टिकोन, समर्पण, सातत्य आणि संवाद कौशल्य यांचं महत्त्व अधोरेखित केलं. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे प्राचार्य घाडी यांनी केले. श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार उद्या असल्यानं बेळगाव शहर आणि परिसरातील महादेव मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून महाप्रसादाचेही नियोजन करण्यात आले आहे. बेळगाव शहरातील कपिलेश्वर मंदिर, कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिर, देवरवाडी येथील वैजनाथ मंदिर, मिलिटरी महादेव मंदिर, बिस्किट महादेव मंदिर यासह अनेक मंदिरांमध्ये विशेष पूजा अर्चा, रुद्राभिषेक, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. भक्त मोठ्या संख्येने महादेव दर्शनासाठी येण्याची शक्यता असल्याने मंदिर परिसर सजवण्यात आले आहे. काही ठिकाणी पालख्या काढण्याचेही नियोजन आहे. तसेच भाविकांसाठी महाप्रसाद वितरणाचे आयोजन मंदिर समित्यांकडून करण्यात आले आहे. पोलीस आणि स्वयंसेवकांच्या मदतीने गर्दीचे योग्य नियोजन करण्यात येत असून संपूर्ण बेळगाव शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. येळ्ळूर येथून शहापूरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना चालकाच्या बेजबाबदारपणामुळे सुमन मुदकेकर राहणार पवार गल्ली शहापूर या महिला किरकोळ जखमी झाल्या. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. सुमन मुदकेकर या बसमध्ये चढत असताना चालकाने बस पुढे चालवली, त्यामुळे त्या खाली पडून किरकोळ जखमी झाल्या. अपघाताचा धोका टळला असला तरी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. सध्या त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस चालवताना आवश्यक ती दक्षता न घेणाऱ्या चालकांमुळे ही घटना घडली असून प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रकारांवर कडक उपाययोजना करणं गरजेचं आहे. परिवहन विभागानं चालकाच्या हलगर्जीपणावर लक्ष ठेवून कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जातीये. बेळगाव राकसकोप मार्गावर उचगाव येथील हेस्कॉम कार्यालयासमोर एक झाडाची मोठी फांदी शनिवारी रस्त्यावर कोसळली. आज 2 दिवस उलटून गेले तरी ती फांदी हटवण्यात आलेली नाही. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होत असून वाहन चालक व नागरिक हैराण झालेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही फांदी तुटून रस्त्यावर कोसळली. अर्धा रस्ता अडवल्यामुळे वाहनांना दोन्ही बाजूनी संकुचित मार्गाने जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही स्थानिक प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. विभागाने तातडीने झाड हटवून मार्ग मोकळा करावा अशी जोरदार मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे. यंदाच्या अनिश्चित हवामानामुळे सोयाबीन पिकावर किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन संपूर्ण पीक नष्ट झाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी आज बैलहोंगल येथे रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन छेडलं. हातात नष्ट झालेलं पीक घेऊन शासन व कृषी खात्याच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. हे आंदोलन कर्नाटक राज्य शेतकरी संघ व हसिरू सेनेच्या नेतृत्वाखाली पार पडले. बेळगाव, कित्तूर व सौंदत्ती तालुक्यातील शेकडो शेतकरी यामध्ये सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी सांगितले की एका एकर मागे सोयाबीन पिकावर सुमारे 30 ते 40 हजार रुपये खर्च झाला. मात्र हवामानातील बदलामुळे व सतत होणाऱ्या पावसामुळे पिकावर किडीचा जबरदस्त प्रादुर्भाव झाला आणि संपूर्ण पीक नष्ट झालं. प्रशासनानं तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली. तसेच निकृष्ट बियाणे व रसायनांमुळे पिकांची हानी होत असल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली. NDPS कायदा 1985 अंतर्गत प्रकरण नोंदवण्याच्या प्रक्रियेबाबत पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत निवृत्त DDP AA पारशेट्टी यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेदरम्यान कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवताना आवश्यक असलेल्या कायदेशीर प्रक्रिया, तपासाची पद्धत आणि पुराव्याच्या महत्त्वावर सखोल चर्चा झाली. पोलीस अधिकाऱ्यांनी विविध प्रश्न विचारून विचार विनिमयात सक्रिय सहभाग नोंदवला. यामुळे भविष्यातील कारवाई अधिक सक्षमपणे आणि कायदेशीर चौकटीत करण्यास मदत होणार असल्याचं मत यावेळी व्यक्त झालं. सांब्रा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. विमानतळाला सद्यस्थितीत 49 एकर जमिनीची आवश्यकता आहे.
जमीन कोणत्या कारणासाठी हवी आहे व वापर काय करणार याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाकडे दिली जाणार आहे। यासाठी सामरा विमानतळ, जिल्हा प्रशासन व वायुदल अधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। यावेळी विमानतळ संचालक एस त्यागराजन व अन्य अधिकारी उपस्थित होते। शहरातील एसपीएम रोड व पीबी रोड दरम्यान भातकांडे शाळा, कपिलेश्वर कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिक त्रस्त झालेत। या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। रोज हजारो प्रवासी या मार्गावरून ये-जा करत असतात, मात्र रस्त्याच्या कडेला आणि परिसरात साचलेला कचरा ही दुर्दैवी स्थिती दर्शवत आहे। नागरिकांनी वारंवार महानगरपालिकेकडे तक्रारी करूनही कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही। महानगरपालिकेने तातडीने कचरा उचलून परिसर स्वच्छ करावा, अन्यथा आम्ही आंदोलन छेडू असा इशारा स्थानिकांनी दिलाय। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्वच्छतेसाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। हुदली गावामध्ये एका तरुणावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री घडली। मुथ्थन्ना गुडबळी वय 22 असं जखमी तरुणाचं नाव असून त्याच्यावर पोट व छातीत चाकूने वार करण्यात आलेत। मिळालेल्या माहितीनुसार मुथ्थन्ना मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीहून परतत असताना दुचाकीवरून जात होता। त्यावेळी एका व्यक्तीच्या घरासमोर मोठ्याने ओरडल्याच्या कारणावरून त्याच्यावर हल्ला करत चाकूने पोट व छातीत वार केले। या हल्ल्यामध्ये मुथ्थन्ना गंभीर जखमी झाला असून बिम्स रुग्णालयातून त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। या प्रकरणी मारिहळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी शहापूर बेळगाव येथील बॅरिस्टर नाथपै चौकातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला। पावसाच्या सरींकडे दुर्लक्ष करून एकदंत ढोल ताशा पथकाच्या जोशपूर्ण वादनामुळे मिरवणुकीत विशेष उत्साहाची भर पडली। फुलांनी सजवलेल्या आकर्षक वाहनामधील गणेश मूर्ती सर्वांच्या नजरा खिळवून ठेवत होती। या भव्य आगमन सोहळ्यास परिसरातील गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा अधिक वाढवली। बेळगाव शहर पोलीस विभाग व जिल्हा आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य व संतुलित आहार व्यवस्थापनावर एक दिवसीय कार्यशाळा काल शनिवारी सभागृहात आयोजित करण्यात आली। या कार्यशाळेचे मार्गदर्शन जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर श्रीकांत सुंधोळी आणि आयुष विभागाचे संशोधन अधिकारी श्री चंद्रशेखर एम तसेच योग शिक्षिका श्रीमती आरती संकेश्वर यांनी केले। कार्यशाळेमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना योग साधना, संतुलित आहाराचे महत्त्व, मानसिक तणावाचे व्यवस्थापन आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत माहिती देण्यात आली। या उपक्रमामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनात आरोग्य जागरूकता वाढीस लागेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। जनता, ग्राहक व शेतकरी विद्युत संघात बदल करण्यासाठी सज्ज आहेत। यामुळे शेतकरी व सभासद वर्गांनी एकमताने दी अप्पणगौडा पॅनलला मार्गदर्शन करावे। संघाच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने सर्व गावांना निरंतर ज्योती योजनेच्या माध्यमातून 24 तास वीज पुरवठा करू असे मंत्री सतीश जारकिहोळी यांनी सांगितले। ते येथील विद्युत संघाच्या नूतन स्टोअर इमारतीचे उद्घाटन करून बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष जयगोडा पाटील हे होते। लाडक्या गणरायाच्या आगमनाला काही दिवस उरले असताना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची धांदल सुरू झाली आहे। गणेश भक्तांनाही आतापासूनच गणेशोत्सवाचे वेध लागलेत। यंदा गणेशोत्सवास 27 ऑगस्टपासून प्रारंभ होत असून अवघे काहीच दिवस उरल्याने गणेश भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे। बोरगाव अनेक मंडळांकडून मंडळ उभारणी सुरू झाली आहे। काही मंडळांकडून ही कामे संबंधित व्यावसायिकांना दिली जात असतात, तर काही ठिकाणी कार्यकर्ते स्वतः ही कामे करत असतात। ग्रामीण भागामध्ये सध्या या कामाला सुरुवात झाली आहे। गेले 4 दिवसांपासून पावसाने आपली रिपरिप सुरूच ठेवल्यानं तसेच पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे दूधगंगा व वेदगंगा नद्यांचे पाणी वाढले आहे। बारवाड कुन्नूर दरम्यान दूधगंगा नदीवर असलेला पूल 8व्यांदा पाण्याखाली गेल्यानं या मार्गावरील सर्वच वाहतूक बंद झाली आहे। यामुळे या परिसरातील नागरिक व प्रवासी वर्गाला लांब पल्ल्यावरून प्रवास करावा लागतोय। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.